नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। मालेगाव शहरातून एक मोठी आणि धडाकेबाज पोलीस कारवाई समोर आली आहे। गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केला आहे। आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारी विश्वामध्ये खळबळ उडवून दिली आहे। मालेगावच्या विजयनगर परिसरात पोलिसांनी सापळा रचत ही धडक कारवाई केली आहे। पोलिसांची गुन्हेगारी विरोधातील सातत्यपूर्ण कारवाई पाहता शहरातील गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसल्याचं दिसून येत आहे। या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे मात्र धावेदन आणले। ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कांभिरे, पोलीस हवालदार चोपडा, चेतन सवंसकर, सचिन वराडे आणि पोलीस अंमलदार दत्तावाळी यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, सबैया साहेब, माळी सटाणा।